हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्या लेडीजला जितका कपडे धुवायचा कंटाळा येतो त्याच्यापेक्षा जास्त धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालायचा कंटाळा येतो. पटापट कपड्यांच्या घड्या घातल्या, अशा सगळ्यांचे कपडे वेगवेगळे डिवाईड करून टाकले. मुलांचे, सासू सासऱ्यांचे, आहूंचे, माझे, सगळ्यांचे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले. तोपर्यंत विरू म्हटलं मला काहीतरी होमवर्क दे, म्हणून त्याला ABCDचं होमवर्क देत बसले. छान त्याने त्याच्या इच्छा मानाने खूप छान रायटिंग केली होती. आणि त्याच्यानंतर हा आला विहान त्याच्या पप्पांचं T-शर्ट घालून. त्याच्यानंतर दुपारी आम्ही म्हटलं की ह्याच्यातले आपण सगळं रद्दी सामान काढावं, आणि ते रद्दी सामान काढता काढता त्याच्यामध्ये खूप छान अशी गोड मेमरीज मला भेटली. म्हणजे लग्नाच्या आधी मी आहूंना बड्डेसाठी जे ग्रीटिंग जे मी बनवून दिलं होतं ते मिळालं. ते पहा किती सुंदर मी ते ग्रीटिंग बनवलं होतं. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. अशा छान छान गोड गोड आठवणी असतात आणि छानपैकी अशा जुन्या जुन्या आठवणी पाहत होतो आम्ही. आणि ते ग्रीटिंगवर एक एक वर्ड्स तितकं सुंदर लिहिलेलं होतं की मी ते सगळं दाखवत होते. आमचे जुने फोटोज होते, काहीतरी हा एंडला लिहिलेलं होतं. छोटे छोटे असे ग्रीटिंग चिटकवलेले होते, पण काय कारणास्तव काही थोडंसं ग्रीटिंग ते डॅमेज पण झालं होतं. आता 10 वर्षापूर्वीचं ग्रीटिंग येते, शिवाय कागदी इतके दिवस तर ते काही टिकणार नाही आहे. पण तरी पण म्हटलं आपण व्हिडिओ कॅप्चर करून ठेवत की ज्याने काही आपली आठवणी. आणि विरू म्हटला की तू इतकं काय लिहिलं पप्पांसाठी, आता मी पण काहीतरी लिहितो. तो काय लिहित होता हे त्यालाच माहिती. आणि त्याच्यानंतर मग सायंकाळी मस्त असं स्प्राईटचं मॉन्जिटो पल्स वगैरे टाकून घेतलं होतं. मुलांना पण दिलं. म्हटलं छान आपण रिफ्रेश होऊ. आणि नंतर मग विहानला स्पोर्ट्सला सोडवायचं होतं, म्हणून तो पण रेडी झाला. आम्ही त्यांना स्पोर्ट्स अकॅडमीला सोडवायला गेले. आणि तिथून येतानाच आम्ही हे टायर्स आणले होते, का तर त्यांना ही क्रिएटिव्हिटी करायची होती. आणि त्याच्यानंतर ते दोघंही स्कूल खेळत होते. विहान टीचर झाला आणि विरू स्टुडंट झाला होता. अशाही आठवणी खूप छान छान असतात. चला बाय.